नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना अद्यापपर्यंत मार्च 2026 पर्यंत 30,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये संपूर्ण त्यांना जमा करण्यात आलेला आहे. पण काही महिला अशा आहे की त्यांचे जे हप्ते आहे ते काही 2 किंवा 3 महिन्याचे हप्ते पेंडिंग आहे. तर त्या महिलांना अद्यापपर्यंत किती पैसे मिळाले ते आता आपण आपल्या मोबाईलवरून पाहू शकणार आहोत. तर बहिणींनो, चला आपण पाहू की तुम्हाला अद्यापपर्यंत किती पैसे मिळाले आणि तुमचे जे हप्ते आहे ते नेमके कोणत्या कारणामुळे थांबलेले आहे, नेमकं कारण कोणतं आहे. ते तुम्ही जर कारण बघितलं तर तुमचे जे हप्ते आहे ते अडकलेले आहे ते तुम्ही पुन्हा मिळवू शकता. लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण हप्ते चेक करण्यासाठी आपण आलेलो आहोत गुगल क्रोमवर. आणि क्रोमवर आल्यानंतर आपण टाकलेलं आहे ladkibaheen.maharashtra.gov.in. या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला हे जे 3 डॉट आहे ह्या 3 डॉटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो चौथा पर्याय आहे अर्जदार लॉग इन, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपला जे मोबाईल नंबर आहे आणि पासवर्ड ते टाकायचं आहे. आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला इथे कॅप्चा टाकायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला जर पासवर्ड माहीत नसेल तर तुम्ही फॉरगॉट पासवर्ड म्हणून हा ऑप्शन आहे, हा ऑप्शनसुद्धा निवडू शकता आणि तुमचा पासवर्ड पुन्हा निवडू शकता. आता आपण लॉग इन करणार आहोत. आता आपण मित्रांनो लॉग इन झालेलो आहोत आणि येथे आपल्याला आता ॲप्लिकेशन सबमिटेड, जे आपण आपलं जे अर्ज आहे ते केलेलं आहे ते आपण आता चेक करणार आहोत की आपल्याला आतापर्यंत जे आहे लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते मिळालेले आहे आणि किती हप्ते आपले पेंडिंग आहे. तर येथे मित्रांनो मी एकापेक्षा जास्त अर्ज केलेला आहे, जास्तीत जास्त म्हणून दाखवत आहे. तुम्ही जर तुमच्या मोबाईलवरून एकच अर्ज केला असेल तर तुम्हाला तुमचाच अर्ज दाखवेल. तर अशा प्रकारे हा जो इथे नाव दाखवत आहे बेनिफिशरीचं, आता इथे आपल्याला ॲप्लिकेशन जे स्टेटस आहे ते अप्रूव्ह दाखवत आहे. आता हे जे आपल्याला शेवटचा पर्याय आहे ॲक्शनमध्ये, त्याच्यावरती आपल्याला एक रुपीचं सिम्बॉल दिसत आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला जो बेनिफिशरी नाव आहे ते दाखवत आहे. आतापर्यंत या लाभार्थीला किती पैसे मिळाले हे दाखवत आहे. आतापर्यंत या लाभार्थीला 22,500 रुपये मिळालेले आहे. मित्रांनो, या महिला जी आहे या महिलेला डिसेंबर 31, 2025 पासून त्यांचे जे हप्ते आहे या महिलांचे हप्ते थांबलेले आहे. कारण म्हणजेच या महिलाने ई-KYC प्रक्रिया जी आहे ती केली नाही किंवा त्याची ई-KYC चुकली असेल. या कारणामुळे या महिलांचे जे हप्ते आहे मित्रांनो ते हप्ते थांबलेले आहे. म्हणजेच जवळपास 7,500 रुपये या महिलाचे थांबलेले आहे. आता आपण दुसऱ्या महिलाचं चेक करून पाहू. मित्रांनो, ही जी महिला आहे या महिलेला आतापर्यंत 30,000 रुपये मिळालेले आहे. तर 30,000 रुपये ज्या महिलेला मिळालेले आहे ते संपूर्ण हप्ते जे आहे त्या महिलेला समजा मिळालेले आहे. या महिलेचा कोणताही प्रॉब्लेम समजा नाही. 28 मार्च 2026 पर्यंत या महिलेला अद्यापपर्यंत 30,000 रुपये मिळालेले आहे. जर लाडकी बहिणींनो, तुमचं जर स्टेटस 30,000 रुपये दाखवत असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि तुमचे जर 30,000पेक्षा कमी हप्ते दाखवत असेल तर तुमचे जे हप्ते आहे ते नेमके कोणत्या कारणामुळे थांबले आहे ते तुम्हाला पाहावं लागेल. तुम्ही ई-KYC केली का, तुमची ई-KYC चुकली का, आणि तुमची बँक जे आधार DBT आहे ती लिंक आहे का ते तुम्हाला पाहावं लागेल. ते जर तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व केला तर तुमचे जे पैसे आहे ते तुमच्या खात्यामध्ये मिळू शकणार आहात. तर अशा प्रकारे आपण जे आहे हे इथे चेक केलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला कामाचा वाटल्यास लाडकी बहीणपर्यंत तुमच्या नक्की शेअर करा. धन्यवाद.